बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक नवी घडामोड आहे आणि मोठी घडामोड आहे। राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या क्षणी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधू। अंजलीताई, आपलं स्वागत। अखेर काल चालू असलेल्या अन्नत्याग उपोषणानंतर आज कुठेतरी एक हालचाल होताना दिसते आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची जी मागणी ती पूर्ण झालेली आहे। आपण या संदर्भामध्ये काय बोलाल? कसं आहे की आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अशी बातमी होती की फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांची भेट झाली आणि त्यांची नियुक्ती होणार आहे। त्यानंतर तब्बल 2 महिने गेले। या पूर्ण कालावधीत अनेक वेळा मागण्या झाल्या होत्या देशमुख कुटुंबाकडनं की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, पण ते होत नव्हतं। म्हणून शेवटी आता त्यांनी अन्नत्याग आंदोलन कालपासून केल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे, त्याचं मी स्वागत करते। आता खरं तर कसं आहे की जेव्हा जानेवारी महिन्यात त्यांचं नाव आलं होतं तेव्हा माझ्यातर्फे मला असं खूप स्ट्रॉंगली मी निगेटिव्ह होते। त्याचं कारण असं की त्यांचा मुलगा जो आहे त्यांनी धनंजय मुंडे यांची केस बेल ऍप्लिकेशन त्यांनी हिअर केलं होतं, ते त्यांच्यासाठी। अंजलीताई, तुम्हाला क्षणभर थांबवते। आपल्यासोबत आमदार सुरेश धस देखील सध्या आहेत, आपण त्यांचंही स्वागत करूया एबीपी माझामध्ये। सुरेशजी, आज उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून या केससाठी नियुक्ती झाली आहे। हे कुठेतरी या आंदोलनाचं एक पुढचं पाऊल किंवा एक यश तुम्ही मानता का? हॅलो सुरेशजी, तुम्हाला आवाज येतोय माझा? हो, आवाज येतोय। हा, सुरेश धस बोलतो। सुरुवातीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, कारण हे जे मागणी होती ती माझ्या पत्रावरती मी केली होती आणि तसेच उज्ज्वल निकम साहेबांचे आभार मानतो, त्यांनी कन्सेंट दिली। आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत। जेवढ्या बी मागण्या आम्ही आतापर्यंत त्यांच्याकडे केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहेत। आणि आता उज्ज्वल निकम साहेबांची जी नियुक्ती त्यांनी केली त्याच्यामुळं हे जे काही लोक आहेत, जे दरिंदे लोक आहेत, हे सगळेच्या सगळे आका बाका आणि त्याचे खालचे सुखा तुका हे सगळेच्या सगळे फासावरती जायला आता त्याच्यामुळे मदत होणार आहे। आणि उज्ज्वल निकम साहेबांचेही आभार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार। बरोबर आहे सुरेशजी, तुम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती ही मागणी घेऊन, तर आता ही मागणी कुठेतरी पूर्ण होताना दिसतेय, तर याबद्दल आपल्या भावना काय आहेत? नाही, अत्यंत म्हणजे आनंद आहे ना। उज्ज्वल निकम साहेबांनी केस लढणं म्हणजे हे एक प्रकारचा सगळ्यात मोठा या गुन्ह्यामधला सगळ्यात महत्वाची बाजू आहे। उज्ज्वल निकम साहेबांनी केस लढली म्हणजे ती 100% म्हणजे ती गॅरंटीच आहे ना, एक प्रकारची गॅरंटी आहे की ह्या ज्या लोकांनी आमच्या संतोष देशमुखला इतक्या बेरहमीने मारलेले, इतक्या विचित्र पद्धतीने मारलेले, हे सगळेचे सगळे लोक जेलमध्ये आता आहेतच, एक राहिलेला आहे तो बी लवकरच येईल। हे सगळेच्या सगळे फासावर गेले पाहिजेत ही जनतेची मनातली भावना आहे, देशमुख कुटुंबियाची, मस्साजोगकरांचे। आणि हा विषय मस्साजोग पुरता आणि किंवा देशमुख कुटुंबियापुरता राहिला नाही, माझ्यापुरता राहिला नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा हा विषय झालेला आहे। आणि उज्ज्वल निकम साहेब आले म्हणजे आता गॅरंटी आली आम्हाला। सुरेशजी, हा विषय खरोखरच करण्यासाठी बाळासाहेब कोल्हे साहेबांची ऑलरेडी अगोदरच नियुक्ती केलेली आहे। बरोबर सुरेशजी, पण जर दुसरीकडे मस्साजोगमध्ये सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन जे आहे त्याबद्दल विचार करायला गेला तर ते काल सुरू झालं, आज त्याचा दुसरा दिवस आहे। आज एक नक्कीच यश हाती आलंय की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली, पण तरी सुद्धा अजून मागण्या आहेत। कृष्णा आंधळे फरार आहे आणि त्यामुळे ते आंदोलन मागे घेण्याचा अजूनही गावकऱ्यांचा कुठेही विचार दिसत नाही, त्याबद्दल काय सांगाल? मी बोलतो त्यांच्याशी, रात्रीच धनंजयशी बोललेलो आहे मी काही बाबीवरती। काही बाबी अजून मला माहिती आहे त्यांचे काय मागणी आहे आणि ती मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यस केलेली आहे। त्याच्यामध्ये फक्त कॅरेक्टर वगैरे तपासणीचा आजचा दिवस आहे, उद्यापर्यंत ती पण होईल। आणि आम्ही निश्चितपणे मस्साजोगकरांचं मन वळवून त्यांना अन्नत्याग आंदोलनापासून
दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. मी काय लगेच म्हणत नाही ते माघार घेतील. सुरेशजी, आपण आमच्यासोबत राहाच आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत आता या क्षणी आहेत. अंजलीताई, आपण आत्ताच म्हणत होतात की थोडासा विलंब झाल्यासारखं वाटतंय, तर त्याबद्दल आपण काय बोलाल? सुरेशजी आपल्यासोबत आहेत. कसं आहे की थोडासा नाही, बराच विलंब झालाय. कारण जानेवारीच्या मला वाटतं पहिल्या आठवड्यात फडणवीसांची आणि उज्ज्वल निकम यांची भेट झाली होती. आणि खरं तर मी थोडीशी नेगेटिव्ह होते आधी, कारण उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव हे धनंजय मुंडे यांची एक केस लढत होते. पण जेव्हा मी धनंजय देशमुख यांच्याशी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचा प्रचंड विश्वास आहे उज्ज्वल निकम यांच्यावर, आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ते मुद्देसूद प्रत्येक गोष्ट मांडतात. वकील म्हणून त्यांच्यावर तसं शंका घेण्याचं काहीच कारण नाही. तर मलाही वाटतंय की उज्ज्वल निकम यांनी जर केस लढली तर न्याय नक्की मिळू शकेल अशी माझी देखील अपेक्षा आहे. पण आत्ताच्या घटनेत मला असं वाटतंय की फडणवीसांनी हे नियुक्ती करायला प्रचंड काळ लावला, आणि त्यात सुद्धा त्यांनी आज अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्याच्यातली त्यांची ही प्रमुख मागणी होती. तर मला वाटतं त्यांनी प्रचंड वेळ लावला ह्या सगळ्या गोष्टीत. तसं लावायला नको. प्रत्येक न्याय हा प्रत्येकाला तात्काळ दिला गेला पाहिजे, आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांचं ते कर्तव्य आहे. तर मला असं वाटतंय की ते उशिरा का होईना आता होताना दिसतंय. दोघं नाही, अंजलीताई, अर्थात तुम्ही आणि सुरेश धस दोघंही आता एकत्र आमच्यासोबत इथे संवाद साधताय. तर एक महत्वाचा मुद्दा या प्रकरणामध्ये आहे की ग्रामस्थांच्या मागण्या अजूनही संपलेल्या नाही आहेत. यामध्ये त्या दिवशी जे पोलीस होते तिथे आणि ज्यांनी तक्रार नोंदवली नाही किंवा अनेक त्यांच्याबद्दलचे मुद्दे आहेत, त्यांना कुठेतरी 6 आरोपी करा या संपूर्ण गुन्ह्यामध्ये, आणि त्याचबरोबर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. हे दोन अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे तुम्हा दोघांचंही काम संपलेलं नाहीये. अजून कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन घाईने, म्हणजे त्वरेने बऱ्याच गोष्टी घडणं गरजेचं आहे. काय वाटतं आपल्याला? आधी विचारतेय सुरेशजींना. सुरेशजी, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? सुरेशजींशी आपला संपर्क सध्या होत नाही. अंजलीताईंकडे मी पुन्हा एकदा जाते. पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की 2 महत्वाचे मुद्दे, पोलिसांना सहआरोपी करणं आणि त्याचबरोबर कृष्णा आंधळे फरार असणं, यामुळे लढा अजून संपलेला नाहीये. अंजलीताई, काय म्हणाल? नाही, बिलकुलच संपलेला नाहीये. आणि त्यात कृष्णा आंधळेंबद्दल तर आता मला खरंच शंका यायला लागली आहे की एवढा काळ कोणीही फरार राहू शकत नाही. आता त्याच्या मागे काय आहे हे बघायला हवं आपल्याला. पण त्याच्यातले काही महत्वाचे बाकीचे मुद्दे असे की बालाजी तांदळे नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांना घेऊन पोलीस जे फिरत होते काही काळ, आणि ते सगळीकडेच कर्नाटकात गेले होते, सगळीकडे वाशीला गेले, पुण्याला गेले, आणि जवळजवळ 10,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पोलिसांबरोबर केला. मला तर धक्काच बसला होता हे सगळं ऐकून. आणि असं वाटतं की पोलिसांना गरज काय होती त्यांची गाडी घेऊन फिरायची. आणि त्याच्यावर मी जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं होतं की बाबा हे राजेश चव्हाण आहेत, महाजन आहेत, राजेश पाटील. अंजलीताई, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की अजूनही काही राहिलेले मुद्दे आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. अनेक गोष्टींवरती कारवाई होणं अजूनही बाकी आहे. त्यामुळे हा लढा संपलेला नाहीये. धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.